उंच घनदाट वृक्षांच्या छायेत हे स्टॅनफर्डचे चर्च उभे आहे. इथेच बेलिफाचे काम करणाऱ्या आपल्या बापाचे बोट धरून तो आला असेल. हॅने हाथवेच्या चेहऱ्याकडे चोरून पाहत इथेच त्यांनी नातीचरामीची शपथ घेतली असेल. आज तिथेच त्या चर्चमध्ये तो चिरनिद्रेत पडलेला आहे. एका बेलिफापोटी जन्माला आलेला हा स्टॅनफर्डचा विल्यम साऱ्या जगामध्ये आपल्या गावाचा, कुळाचा आणि भाषेचा उद्धार करून गेला. पण शेक्सपियरचे खरे स्मारक हे एवन नदीच्या काठी उभे आहे. तिथे वर्षातून 8 महिने शेक्सपियरचे शब्द देशोदेशी प्रेक्षकांच्या अंतकरणात लक्ष निनाद उमटवित असतात. हजारो लाखो डोळे तिथे पाणवतात. हास्याची उधळण होते. पण या चर्चच्या दीर्घगंभीर वातावरणातल्या या महाकवीच्या थडग्यापाशी उभं राहिलं की वाटतं की हा माणूस या एवढ्याशा बेटाला अपरंपार संपत्ती देऊन गेलाय. आज गेली 3-4 शतकं या शब्द सोनियाच्या खाणीतून धन लुटलं जात आहे. पण या सोन्यामधला कसुभरही तस अजूनपर्यंत कमी झालेला नाही. म्हणजे शब्दांची अमृतपुष्पे व्हावी ती अशी. नाही तर मर्ढेकरांच्या भाषेत बोलायचं झालं तर आम्ही फक्त पांढऱ्यावर काळं करत बसायचं. आपण जन्माला यावं आणि शेक्सपियरच्या नाटकात काम करावं ही जगभरातल्या नटाची आणि नटीची अपेक्षा. शेक्सपियर मलाच कळला असे म्हणणारे नट, तत्वज्ञ, विद्वान, प्राध्यापक, त्याच्या शब्दाचे वेध घेणारे महान कलावंत, नाटकातून, भूमिकेतून नव्हे, स्वल्प अल्पविरामातून सुद्धा नटांना आव्हान फेकणारा हा महान नाटककार. अशा महाकवीच्या थडग्यापाशी उभं राहिलं की आपले कर नकळत जुळतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपाशी पोचेपर्यंत मराठी मनाच्या अहंकाराची वस्त्रे जशी गळून पडलेली असतात ना, तसंच काहीतरी. शेक्सपियरच्या समाधीला नमस्कार करून मी तिथून निघालो. चर्चच्या मागल्या बाजूला एवन नदी संतपणे वाहत होती. तिच्या काठावर जाऊन थोडा वेळ शांतपणे बसलो. शेक्सपियर